नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आता स्टेट बोर्ड सिरीज सुरू करणार आहोत। त्यामध्ये पहिलं पुस्तक घेतलेलं आहे मी सामान्य विज्ञान इयत्ता 7वी। यामध्ये चॅप्टर वाईज आपल्याला काय काय इम्पॉर्टन्स पॉइंट आहेत ते मी सांगणार आहे पेज टू पेज। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तुमचे कमेंट्स सुद्धा मला पाठवत जा, म्हणजे मी त्यानुसार व्हिडिओ बनवत जाईल। इयत्ता 7वीचा पहिला धडा आहे जीवनसृष्टी, अनुकूल व वर्गीकरण। आता आपण हे पाहिलं तर खूप छोट्या स्तरापासून अभ्यास करत आहोत। तर वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये जीवनसृष्टीची अनुकूलता व वर्गीकरण पाहायला भेटत असतं। काही प्राणी एकपेशीय असतात तर काही प्राणी बहुपेशीय असतात, अपृष्ठवंशीय तर काही पृष्ठवंशीय, तसेच जलचर, भूचर, उभयचर, नभचर, सरपटणारे असे कितीतरी प्रकारचे प्राणी आपल्याला जगभरात पाहायला भेटतात। हेच या पहिल्या पेजमधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचबरोबर अनुकूलतेची एक व्याख्या आहे, जिच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितले की प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळून घेण्यासाठी त्याच्या शरीरातील किंवा अवयवात होणारे बदल हे जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेले बदल, त्याला आपण अनुकूलता म्हणू शकतो। हे पहिल्या पेजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। दुसऱ्या पेजमध्ये जलीय वनस्पतीमध्ये बऱ्याचशा जलीय वनस्पतींच्या पाने, खोडे यावर मेळचट किंवा मेनचट पदार्थ पातळ थर असतो। का असतो तर ते पाने जळू नये, सडू नये म्हणून। खोड व पानाचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळीला वनस्पतींना पानावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात। त्याचबरोबर दुसरा पॅरामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट असं म्हटलं तर वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीची अनुकूलता सांगितलेली आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितले की वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यामध्ये रूपांतर झालेले असते। या रचनेमुळे त्यांच्या शरीरात अगदी कमी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते पाणी। खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते, त्यामुळे ते मसल म्हणजे असं मोठं असं बनत असतं। पानाच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते, म्हणून ती हिरवी असतात। तुम्हाला कळलं का? वाळवंटी प्रदेशातील खोड हे हिरवे असते का असते तर त्यांना प्रकाश संश्लेषण करावं लागतं म्हणून। ही सगळ्यात मोठी आणि इम्पॉर्टंट गोष्ट या पेजवर आहे। त्यानंतर तिसऱ्या पेजवर आपल्याला हिमप्रदेशातील वनस्पती व अनुकूलता सांगितलेली आहे। त्यामध्ये हिमप्रदेशातील वनस्पतीमध्ये प्रामुख्याने देवदार, पाईन अशा सूचिपर्णी वनस्पतीचा समावेश होतो। गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधले अनुकूलता ह्या पेजवर सांगण्यात आली। त्या पेजमध्ये आपल्याला सांगितलंय की गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणात खुरटी, झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळतात। हे गवत तंतुमय मुळापासून जमिनीची धूप थांबवतं। त्याचबरोबर विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगले असतात, हे या पेजवर सांगण्यात आलेलं आहे। यानंतर चौथ्या पेजवर सांगितले आपल्याला अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेली अनुकूलता। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे काही वनस्पती परपोषी असतात तर काही स्वयंपोषी असतात। परपोशीमध्ये अमरवेल असते। अमरवेलाचं शरीर कसं असतं? तंतुमय काड्यासारखं, खोडाचं जाळ्यावर त्या बसतात। पाने नसलेलं अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही, म्हणून ती काय करते? खोडावर राहते आणि त्या खोडातील पोषक द्रव्य शोषून घेत असते आणि तिला चूषक मुळं असतात। आणि बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही। या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। बुरशी
ही प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. यावर प्रश्न आयोग विचारू शकतात. वनस्पतीच्या वाढीसाठी काय काय लागतं? तर नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकाची आवश्यकता असते. ज्या जमिनीतील नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पती जसं की घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रासेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भासतात. हे सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे 4थ्या पेजवरला. वनस्पती वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या घटकाची आवश्यकता असते. ज्या जमिनीतील नायट्रोजनची कमतरता असते अशा जमिनीत व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा आणि घटपर्णी ह्या ज्या परपोषी वनस्पती आहेत त्या कीटक खाऊन आपली नायट्रोजनची आवश्यकता भागवत असतात. त्यानंतर प्राण्यामधील अनुकूलता आता आपण पाहणार आहोत. तर जमिनीवरील प्राण्यापेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्याची त्वचा, शरीराचा आकार यामध्ये बदल झालेले दिसून येतात. माशाच्या त्वचेवर खवले असतात, शरीरावर पण असतात. शरीराचा आकार दोन्ही बाजूनी निमुळता असतो. श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात. पापण्या पारदर्शक असतात. या प्राण्याच्या शरीरावर हवेच्या पिशव्या असतात. आता या प्राण्याच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचबरोबर दोन्ही साईडने निमुळता भाग असतो ही पण गोष्ट लक्षात ठेवायची, कारण यावर आयोग प्रश्न विचारत असतो. त्यानंतर 5व्या पेजवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गवताळ प्रदेशातील प्राणी आणि या ठिकाणी प्राण्यामधील अनुकूलता काय काय असते. वाघाच्या पायाच्या तळव्यात गादीसारखा भाग असतो, त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्याला लागत नाही. ही एक त्याच्यातली अनुकूलता आहे. ह्या गोष्टीत जास्त काही इम्पॉर्टंट नाही 5व्या पेजवर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा 8व्या पेजवर डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. डार्विन थेरी ऑफ इव्हॉल्युशन सगळ्यात महत्त्वाचा आहे. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतीचा अभ्यास करून असं सुचविलं की जीवन त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यासाठी सर्वात जास्त सक्षम होते तेच जीवन पुढील काळात टिकू शकते. शक्यता सर्वात जास्त असते. यालाच सक्षम तोच टिकेल सिद्धांत असं सुद्धा म्हणतात, किंवा हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे असं सुद्धा म्हणतात. डार्विनचा पहिला सिद्धांत सक्षम तोच टिकेल ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण यावर आयोग प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर एखाद्या सजीव त्याला फायदेशीर ठरणारे फायदे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला की तो टिकू शकतो, तर त्यातील पुढच्या पिढी त्याच्यासारखीच बनते. त्यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणतात. म्हणजे डार्विनचे 2 सिद्धांत लक्षात ठेवायचे. एक सक्षम तोच टिकेल, दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. जसं की आता आपल्याला पूर्वी जेव्हा आपण वनात जंगलात राहायचो तेव्हा शेपटी होती, आपण कालांतराने ती शेपटी कमी केली, बरोबर. हा नैसर्ग निवडीचा सिद्धांत आहे. ही गोष्ट तर लक्षात ठेवायची. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट ज्यावर आयोग बार प्रश्न विचारतो तो म्हणजे कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती. ही या पेजवर आपल्याला सांगलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आलेले आहे. पहिली संज्ञा प्रजाती दर्शविते, दुसरी संज्ञा जाती दर्शविते. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आलेली आहेत. ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट लाईन आहे. यामध्ये पदावलीसुद्धा दिलेली आहे. पहिला आहे सृष्टी, दुसरा आहे संघ, तिसरा आहे वर्ग, चौथा आहे गण, पाचवा आहे कुल आणि 6वा आहे प्रजाती आणि जाती. हे वर्गीकरणाच्या पदानुसार क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये आंब्या आणि मानव यांचे क्लासिफिकेशन आपल्याला करून दिलेलं आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट पेज आहे. यातला एक लाईन टू लाईन आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर दुसऱ्या लाईनवर आपल्याला 9 पेजवर सजीव आणि त्यांचं वैज्ञानिक नाव दिलं. हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे.
कुत्र्याचं, गाईचं, जास्वंद आणि ज्वारी या 4 गोष्टींचं नाव दिले. हा जोड्या लावा म्हणून प्रश्न येत असतो, त्यामुळे ही सुद्धा लाईन टू लाईन लक्षात ठेवायचं. त्यानंतर 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिन आहे व वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याला मारणे, इजा पोहोचणे यावर बंदी आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. 29 एप्रिल कोणता दिवस किंवा 29 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो असा प्रश्न आयोग बार वेळेस विचारत असतो. हा झाला आपला वर्ग 7वीतला पहिला धडा, जो की खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हा झाला पहिला चॅप्टर. यानंतर दुसरा चॅप्टर लगेच अपलोड होईल. तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. कमेंट्स पण असतील, काही तुमचे सुझाव मला सांगू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.